नमस्कार मित्रांनो, तर आता संध्याकाळची वेळ आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे, आज आहे एकादश. आज धावपळीमुळे मला काही खाणंच झालं नाही. हिरबळ आज मी काही सुद्धा खाल्लं नाही. ते चहा पिलं होतं का 200 वेळा बाहेर, तर काहीच खाणं झालं नाही आज. तर आता काही शाबू आता भिजवलाय, बसला बारीक शाबू आहे थोडा. आणि शाबू आणि बटाटा ही एवढ्या 2-4 पापड्या होत्या, तेवढ्याच तळल्या होत्या. झाल्या त्या पापड्या आता सगळ्या. तर शाबू करायला लागले मी. भाऊनं काय आज गरा नाही केला, त्यांना वडापाव आणलं होतं, ते खाल्लं त्यांनी वडापाव. आज मी गेल्यावर येताना वडापाव आणलं होतं. त्याला काय ठेवले, काय वडापाव 2 ठेवले. किती आणलं होतं ना? 10 होतं. 30 रुपयाचं, 5 रुपयाला वडापाव. आता काय भाऊ जेवणार नाही म्हणतात, ते का जेवणार आहे? आता वडापाव खाल्लं 2-2. आणलं होतं वडापाव, 2-2 वडापाव खाल्लं. आणि आता सकाळच्याला आहे तर ती 2 ठेवले ते अजून, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. मी सकाळ उपाशात काहीच खाणं झालं नाही आज. उपास एखादच निरी कुरी घडली आज एखादच. मी भाजी आणली होती मेथीची, तर आई म्हणली नीट करून ठेवते सकाळच्या. कवळी मस्त मेथीची भाजी आहे. काड्या घे जरा आहे घेतलेले, काड्या ठेवल्या. शेंडे हे काड्या घे की शेंड्याच्या पुढच्या काड्या घेत नाही तेव्हा, ते चावत नाही ते म्हणून ठेवले ते. कवळ्या शेंड्या काड्या घे, कवळ्या काड्या चालते ते. ही देशी कोथमीर आहे, ही कोथमीर एवढी दिली. आणि मेथीची भाजी, मेथीची भाजी लय महाग आहे. माळव लय महाग आहे. ही जरा अशी कवळी काड्या घे की पुढचे चांगले त्याचे आहे. सकाळ डाळ टाकून चांगलं लागलं खायला थोडी. कॅरी बॅग मध्ये कॅरी बॅग मध्ये ठेवलं. बरोबर किती नीट करून. तर मित्रांनो, तुमचं झालं का जेवण? हे भाऊचं झालं. तर भाऊ काय खाल्लंय सांगा तुम्ही. वडापाव खाल्ला, घरी सकाळी भाजी केली ती खाल्लं 5-6. सकाळी मी छान म्हणलं बटर खाव्या, जरा एवढे भूक लागलेली झाले. पण मला पुन्हा आईनं सांगितलं एकादश आहे म्हणून. मला एकादश आहे म्हणून ध्यानातच नव्हतं, नाहीतर एकादश माझी मोडली असती. आज काय घरात पाठ भरलं वडापाव आले त्यांनी. हा खायला किती लागतं थोडं. मग आता जेवायचं नाही का? आता नाही आपण ते नाही खाणार. चपाती शाबू खायचा थोडा केल्यावर डबल काय करायचं खाऊन टाक. माझं ते उपाशी असते म्हणून डोकं दुखायला लागलं. हिरबळ काही नाही खाल्ल्यावर डोकं दुखतं. एवढा शाबू, बारीक शाबू आहे, बारीक शाबू आहे, त्याच्यामुळे लगेच भिजला. आता येताना एक शाबू आणला, शेंगदाणा 1 किलो, शाबू 1 किलो आणि साखर 1 किलो आणली. चहा पावडर तर होती. चांगलं राहते. आमच्यातलं जरा चटणी संपली. या मिरच्या बी नव्हत्या, आता मग आणले ते 1 जणांसाठी मागून 2-4.
कसलं आबाळ आलेलं गेलं. होय म्हणून आता रस्ता कसली पण नाही. मी तर म्हणलं आता लय पाऊस येतोय काही की. खालतून लय पडला पाऊस इकडे. मेथीची भाजी 20 रुपयाला पिंडी आहे. हो बाई हा माळव महागाय म्हणते ते. आपल्या 30 वर किती वर नाही काय माहितीये का तेवढ्याच राहिल्या. ते काय ते 20 वर आपल्याला का थोडा 20 वर चटणी थोडी. भाजी पडेल डाळी तुळशी डाळी हाय हो काय मेथीची भाजी आहे मस्त कवळी झार भाजी मेथीची नीट करून ठेवली आता आहे ना. तांदूळची भाजी असेल आता पावसाची उघडली कुठे तांदूळची भाजी जरा बरी लागते खायला. आता पावसाळ्यात कोथिंबीर ती आणलेली कालची काय केली नाही कोणती होती की थोडी कोथिंबीर केली घे सावलीला सुकवून अशी ठेवायला पाहिजे. सुकवण्याच केली आणि किती पडल्यावर जुळूसच पाला पडला. जिथं बरवलेली होती तिथे ह्याच्यात दिलेली होती अशीच शेंगदाण्यात कांदे होती खोटायची मशीन डब्यात ठेवले. दिसतंय कांद्यातून होतेही. ह्याच्यात थोडी मटकीची नाही तर मुगाची डाळ टाकावं लागेल. हा आता मुगाची मटकीची डाळ आणावं लागेल. हाय किती खायचं थोडी चोख पिशवी काय चोख चोख खालचं हाय लाल वा कसं किरायचे डाळ ऐकू नका. मटकी डाळ तुपते पांढऱ्या डब्यात आहे तुपती थोडीच आहे की तेवढीच आहे. शेंगदाणा काढून आणला आता म्हणजे आपलं नसलं की बक्षीने टाका येतं. काय तर मी एक बरी इथून मुगाची डाळ आणली ते अर्धा किलो तर 7 रुपये घेतलं. 120 रुपये किलो. मला ते हरभऱ्याची डाळ भिजवून डाळ कांदा इकडे खायला आवडतो पण तुम्हाला चावत नाही म्हणून मी त्याच्या भानगडीत पडत नाही. काय काय झालं वा चांगली शिजल्यावर भिजू घालायच्या आधी हा भिजून शिजायची चांगली. हरभऱ्याची डाळ भाजी तू नाही नुसतीच का अशी डाळ कांदाच करायचा नुसता. भिजून औषध भिजू घालायची. कशात आहे ही बोंबेल कुठं बोंबेल खायची वस्तू नेणारच की आपलं चुकी आहे नाही तर तेल तेल तसलं काय खात नाही पण असं उघडं असल्यावर नेणारच की त्याला खायची वस्तू. कुठं काय ती घेऊन जाते पळवते पापडी पिपडी काय असते पळवते मी ठेवायला राहिली होती खाऊन पुन्हा मला म्हटलं जाऊ दे माझ्या मांडीत पुन्हा खाईन. खायची वस्तू आहे ती नेणारच की. ते लगेच येतं घरात जाऊन किती खाताय एवढंच खाल्लं तसंच पळून गेलं. आता तसलं घाण कोण उष्ट खायचं खाली पडलेलं. मी त्या दिवशी दिलं फेकून माझ्या तिथं आणून ठेवलं ते कॅरेटपाशी आतल्या घरात. तो म्हणलं शेवाची पुढे आणली काय की ते तिकडली म्हणलं म्हणजे सांगून ठेवते त्यांना तसं काय खाऊन झालं की लगेच वर ठेवत जावं. आणि तिथे उकडलेली अंडी मी इकडं टरकल काढतोय आणि या बाजूला ठेवली ती अंडी. आता का घेतली एखादी पळलं नाही तिथंच खात बसलं.
नाही उचलल्यावर काय गरज ते तोंडात गाव व्हायचं त्याच्यात तेवढं खाल्लं तेवढे येतं अंगणात. आता कुठलं गाजलं खातं तू वासरात. आणि दुसरं कसं काय टाकते भाकर चपाती वास घेऊन जाते. चपाती नाही खात नाही गं बाय लोक वास घेताना तसंच बसतो ते. बघा इथे शाबू तयार झाला एकादशीचा. तर झाला आमचा शाबू मित्रांनो. आता भाऊ काय जेवायच नाही तर मी शाबू केलाय. का इथं केलाय शाबू एवढा. मिरची बटाटे टाकून. तर करा म्हणा जेवण भाऊ तुम्ही आता. मग करा करा जेवण करा साहेब. जेवण करा जेवण करा करा जेवण आता. सकाळ धरण मी पण करतो शाबू आता. खातो आता. चला मग सगळ्याला गुड नाईट. सगळ्याला बघू आता. सगळ्याला शुभेच्छा. शुभरात्री सगळ्याला. चला बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचा शाबूचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.